सातारा जिल्ह्यातील सासपडे येथे 9 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या घटनेला अजून एक महिनाही उलटून पूर्ण झालेला नाही, तोपर्यंत फलटणमध्ये काल एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली। किती भयानक आहे ना सगळं। विचार करण्यापलीकडे या घटना घडत आहेत। ही राजधानी आहे, या राजधानीत महिला सुरक्षित आहेत का, हा प्रश्न मला इथल्या नेत्यांना, इथल्या व्यवस्थेला, पोलीस प्रशासनाला आणि शिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे। तुम्ही ज्या योजना राबवता, तुम्ही म्हणता बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला सुरक्षित राहायला पाहिजेत, त्यासाठी आम्ही एवढी ध्येय धोरणं आखतोय, महिलांना सुरक्षा प्रदान करतोय। कुठे गेली तुमची ही सगळी सुरक्षितता? कुठे गेली तुमची धोरणं? कशा काय आम्ही महिला सुरक्षित राहणार आहोत, याचं उत्तर तुम्ही द्यावं। आणि खरंच निपक्षपातीपणे डॉक्टर महिलेने जी आत्महत्या केली त्या प्रकरणात राजकीय दबावाला ती बळी पडली, त्याचबरोबर पोलिसांकडूनही तिला कोणतीही मदत मिळाली नाही। तर निपक्षपातीपणे जर या घटनेची चौकशी झाली तरच खऱ्या अर्थाने तिला न्याय मिळणार आहे। तर मला सर्वांना एकच विनंती करायची आहे की अशा घटना घडू नये वाटत असेल ना, तर अशा घटना म्हणजे तक्रार अर्ज येताच तात्काळ कारवाई झाली पाहिजे, पण ती होत नाही। हे आर्याच्याही प्रकरणात झालं आणि आता महिला डॉक्टरांच्याही प्रकरणात झालं। तर मला इथल्या प्रशासनाला आणि न्यायव्यवस्थेला एक सांगायचं आहे की खरंच वाटत असेल ना की या देशात महिला सुरक्षित राहाव्या, तर महिलांच्या तक्रारीचा तात्काळ दखल घेण्यात यावी। आणि त्याचबरोबर मला एक सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासन असू दे, शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी असू दे किंवा इतर खाजगी कार्यालयातील असू दे, सगळ्यांची खातेनिहाय चौकशी करून खरंच अशा अजून काही घटना घडत आहेत का, अजून असे काही महिलांचे अर्ज आलेले आहेत का, याची माहिती घ्यावी आणि तात्काळ कारवाई करावी, हीच मागणी आहे।